नमस्कार सर्व वाचकांचं महाराष्ट्र टाइम्स फेसबुक लाईव्ह मध्ये स्वागत आहे. तुम्हा सर्वांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपल्यासोबत खास पाहुणे असणार आहेत की ज्यांचं फॅन फॉलोइंग हे केवळ तरुण मुलांमध्येच नाही, लहान मुलांमध्ये पण आहे आणि आबालवृद्धांमध्ये पण आहे. तशी खास जोडी आज आपल्यासोबत आहे, ती म्हणजे ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत. तर आपण त्यांना पहिलं आपल्यासोबत जॉईन करूया. एक नवीन प्रकारचं आपण विश्व या कोविडच्या काळामध्ये शिकलोय, जे ऑनलाईन आपण एकमेकांबरोबर संपर्क साधतोय, संवाद साधतोय. तर सर्वात पहिल्यांदा मी ऋता आणि अजिंक्यला जॉईन करायला विनंती करतो. हाय. हॅलो हाय ऋता, हॅलो अजिंक्य. हाय कल्पेश. तुम्ही दोघांनी पांढरा घातलाय, मी हिरवा घातलाय. ऑरेंज एकाने घालायला हवं होतं, म्हणजे तिरंगा तयार झाला असता. वा वा. या. ग्रेट. तुम्हा दोघांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला पण. थँक्यू. तुम्हाला पण आणि ग्रेट, सगळ्या व्ह्युअर्सना पण. ग्रेट ग्रेट ग्रेट. मी सर्वप्रथम सुरू करण्याच्या आधी एक सांगू इच्छितो, ऋतूने सकाळी हाऊसफुल प्रयोग केलाय आणि आता ती दुसरा हाऊसफुल प्रयोग करायला जाते. त्यामुळे ती आपल्यासोबत गाडीतून जॉईन झालेली आहे. हा म्हणजे Great, great, ऍक्च्युली great. येस, ऑन द वेच आहे. पहिला प्रयोग ठाण्याला झालाय, आता दुसरा बोरिवलीला आहे. सो या, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स ऑफ एनी. नाही, नाटकासाठी काही नाटकासाठी काहीही. मी पहिला प्रश्न विचारतो. आता आज प्रजासत्ताक दिन आहे म्हटल्यावर तुमची काहीतरी आठवण असणार, शाळेतली म्हणा, कॉलेजमधली म्हणा, लहानपणीतली म्हणा. कोणती आठवण स्मरणात येते प्रजासत्ताक दिन म्हटल्यावर? मला ऍक्च्युली लहानपणी तर ऑब्व्हियसली म्हणजे आपण स्कूलमध्ये जाऊन फ्लॅग होस्टिंग वगैरे तर करायचोच. पण आता मला रिसेंटलीच म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जान ह्या शूट्स होत नाही त्या दिवशी, पण प्रयोग मात्र कन्फर्म होतात. सो मला असं बरोबर. वाटतं आता माझं सध्याचं असोसिएशन हे नाटकानेच होतं. म्हणजे बी इट 1 जानेवारी, बी इट 15 ऑगस्ट किंवा बी इट 26 तारीख. म्हणजे अरे सुट्टी आहे, म्हणजे नाटकासाठी किती महत्वाचा दिवस आहे हे आपल्या अरे वा. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहितीये. त्यामुळे अरे आज पण आम्हाला सुट्टी होती आणि 2 प्रयोग लागले. आणि आता ह्या मुवमेंटला कोविड नंतर आपल्या एंटरटेनमेंट इंडस्ट्री असो, म्हणजे हे जसं तू म्हणालास तसं की आपण नवीन माध्यम शिकलोय एकमेकांशी बोलण्याचा, पण नाटक असो किंवा सिनेमा असो, या सगळ्या गोष्टी तिथे जाऊन अनुभवायच्याच असतात. त्यामुळे त्याला रिप्लेसमेंट असू शकत नाही असं मला पर्सनली वाटतं. सो मला आता सध्या तरी असोसिएशन कुठलंही म्हटलं तरी ते नाटका रिलेटेडच होतं. सो या, ग्रेट ग्रेट ग्रेट. हीच अजिंक्य, तू काय सांगशील? आहे माझी की ह्या दिवशी प्रयोग करायला मिळतात. अरे वा. लहानपणी शाळेमध्ये ऑब्व्हियसली म्हणजे बालविद्या मंदिर परभणीमधून माझं शिक्षण झालं. सो तिथे शाळेमध्ये तर जायचंय, पण काही दप्तर वगैरे न घेता जायचं, हा एक वेगळा आनंद असायचा. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सगळे मित्र भेटणार, सगळे शिक्षक असणार, पण कोणी अभ्यास करायला नाही लावणार. छान छान गाणी असणार, खाऊ दिल्या जाणार, कडक इस्त्री करून सकाळी सकाळी उठून. सो मी खूप एक्साइटेड असायचो. मला मम्मी आजही सांगते की स्वातंत्र्य दिवस किंवा प्रजासत्ताक दिनानिमित्त जायचं असेल शाळेत की सगळ्यात आधी ताडकन उठायचा, आवाज दिल्याबरोबर अजिंक्य, आणि खूप एक्साइटेड असायचा. सो बट जसं जसं मोठा होईन तसं तसं ऑब्व्हियसली थोडं महत्व कळलं या दिवसांचं, आणि किती महत्वाचं आणि याच्यासाठी काय काय केलंय आपल्या आधी लोकांनी, आणि त्यामुळे आपण हे दिवस आनंदाने याचे सोहळे करतो. सो भारताचं संविधान ज्या दिवशी म्हणजे इतकी महत्वाची गोष्ट, इतकी महत्वाची घटना ज्या दिवशी घडली आहे, तर या खूपच स्पेशल दिवस आहे हा. तेव्हाही होता, आजही आहे. नक्कीच नक्कीच. आपली मालिका मन उडू झालं, ही मालिका दिवसागणिक लोकप्रियतेचे नवीन नवीन विक्रम करते, टीआरपी मध्ये नवीन नवीन विक्रम करते, आणि आता ती मालिका डायरेक्ट हवेतही पोहोचली आहे. जे टायटल आहे ते टायटल खऱ्या अर्थाने खरं करून दाखवलंय आपल्या मालिकेने. पण मला असं विचारायचं आहे, जेव्हा मालिका येण्यापूर्वी, जेव्हा कास्टिंग चालू असेल, जेव्हा अशी मालिका करूया असं दिग्दर्शक निर्माते बोलत असतील, तर तुम्ही एकमेकांचे को स्टार आहात किंवा को ऍक्टर आहात हे पहिल्यांदा समजल्यावर काय प्रतिक्रिया होती, आणि तुम्ही एकमेकांना ओळखायचात का पूर्वी? कोणी सुरुवात करा पहिला? बोल अजिंक्य, कारण मी आता नो नेटवर्क पॅच मध्ये, तोपर्यंत तुझं होईल. माझ्यासाठी असं होतं की कुणी एक दुसरी ऍक्टर असणार आहे असं माझ्यापर्यंत पोहोचलं होतं, की किंवा असण्याचे चान्सेस आहेत असं मला कळलं होतं. सो आय वॉज लाईक की मला माझं काम करायचंय, माझं कॅरेक्टर काय, माझी लुक टेस्ट आहे. सो त्यासाठी मी ऑन बोर्ड आहे हे मला कळलं, आणि एकादशीच्या दिवशीच कळलं होतं. आणि त्याच्या पुढे मग लुक टेस्ट साठी बोलवलं होतं तेव्हा मी विचारलं की ती म्हणजे जी हिरोईन असणार आहे शोची ती पण असणार आहे का. सो ते म्हणाले की हो, ऋता येणार आहे. मी म्हटलं कोण, वेगळं नाव सांगितलं होतं ना काहीतरी. ते नाही फायनल ऋता झालीये असं.
आय वॉज लाईक ऋता, शी वॉज लाईक ऋता दुर्गुळे. म्हटलं ओके, म्हणजे फुलपाखरू मधली ऋता दुर्गुळे हे तर मला माहिती होतं. आणि आय वॉज लाईक आता कशी असणार आहे ती, तिची आधीची जोडी इतकी फेमस, आणि त्याच्या आधीचा असा इन्सिडेंट होता की जेव्हा मी ऋताबद्दल आमच्या कॉमन फ्रेंडला असं म्हटलं होतं की ठीक आहे, एवढं काय कौतुक करतं तिचं, म्हणजे किंवा इतकं काय असं, नॉट नोईंग की मला इतक्या लवकर तिच्याच सोबत काम करण्याची संधी मिळेल, आणि आणि कट्टू ती आली ज्या वेळेला, आणि वी रिमेंबर आम्ही जस्ट कॉन्टॅक्ट एक्सचेंज केला की सेइंग हाय, आणि जस्ट एक स्माइल दिली तिने, आणि आय वॉज, म्हणजे एक एक वेलकमिंग स्माइल असते ना, दॅट आय सॉर्ट ऑफ एक रिसेप्टिव्ह नेचर मला चांगलं कळलं. सो मला असं झालं की ओके, अच्छा, म्हणजे मे बी हिच्यासोबत माझी एक सर्टन कॅमेराडरी वर्क करू शकते, किंवा आमचं ऍटलीस्ट बोलणं तरी सुरू होऊ शकतं. पहिला किस्सा मी तिला तो सांगून दिला की बाई, मी तुझ्याबद्दल असं असं बोललो होतो, अँड या सॉरी फॉर दॅट. म्हणजे त्याने सांगण्याच्या आधी प्रथमेश, पापाचे पाडे आधीच वाचून टाकले. हा, येस. सो मग ती हसली खूप, आणि म्हटली बघ, युनिव्हर्सने तुला भाग पाडलं इथे येऊन आता माझ्यासोबत काम करायला, असं. आणि आता तर मी म्हणजे ऋताच्या प्रेमात आता आहे. रोज आय सहन थिंक कर मला. होल महाराष्ट्र नोस, ऑन स्क्रीन ऑल्सो, ऑफ स्क्रीन ऑल्सो, मी डेफिनेटली ऋताच्या प्रेमात आहे. सो शी इज अ लव्हली पर्सन, ऑफ स्क्रीन, ऑन स्क्रीन टू. सो या. ग्रेट ग्रेट ग्रेट. ऋता, तुझं काय व्हर्जन आहे? सो या आय थिंक आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा आमची लुक टेस्ट होती गोरेगावला. आणि एक तर माझं खूप म्हणजे करायचं नाही करायचं किंवा होत आहेत डेट्स ऍडजस्ट नाही, असं खूप काय काय चालू होतं, कारण त्यावेळी फिल्म चालू होती. सो बरोबर. झालं, मग त्याच्यानंतर फिल्मचं शूट आलं, मग परत कॅन्सल झालं, आणि ती फिल्म थोडी पुढे गेली, मग ते ऍडजस्टमेंट व्हायला म्हणजे इट वॉज पॉसिबल की दोन्ही कडून, फिल्मच्या प्रोड्युसर कडून पण आणि संदीप सरांकडून पण असं आलं की आपण वर्कआउट करू शकतो, सो तू दोन्ही करू शकशील. सो मग ते अचानक ठरलं, आणि मग मी विचारलं की कोण आहे, काय आहे, कसं आहे, कारण युजली मी पण असं फार कधी विचारत नाही, बिकॉज मला पण असंच होतं. तर ते आय थिंक म्हणूनच कदाचित माझं आणि अजिंक्यचं आता जुळत असेल की आम्ही आमचं काम करतो आणि हा. फार दुसऱ्यावर डिपेंडेंट नाही आहोत. आय थिंक दॅट्स द बेस्ट पार्ट अबाउट हिम, and he's also very honest. That is also the second best part. So yeah, तेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले आणि मला कळलं होतं की अजिंक्य राऊत आहे. सो ऑब्व्हियसली माझी ही बेसिक सवय की मी ज्याच्याबरोबर काम करणार आहे त्याचं ऍटलिस्ट मी मागे त्यांनी काय काम केलंय, काय कुठे कसं, ओके ठीक आहे, ओके एवढं. हे काय मी R&D अगदी करत नाही की कसा आहे तो कुठे, मला काय फक्त कामच करायचंय. सो मला माहित होतं ह्याने विठू माऊली केलंय आणि ही हॅज गॉट अ गुड एक्सपिरियन्स, आणि म्हटलं ओके ठीक आहे, फेअर इनफ. आणि आम्ही भेटलो, अँड देन त्यांनी मला द बेस्ट पार्ट अबाउट हिम वाज की ते त्यांनी पहिलंच येऊन सांगितलं मला की मी आत्ताच असं प्रथमेशशी बोललोय, प्रथमेश परब ऍक्च्युली, आणि नुकतेच मी त्याच्याबरोबर TP3 केली होती, आणि त्याच्या जस्ट आधी का ज्याच्या जस्ट नंतर त्यांनी या दोघांनी फिल्म टकाटक केली. 2 केली. अच्छा, तर मला असं झालं की यार इतकं आता आय थिंक यू शुड बी व्हेरी ऑनेस्ट, आय फील. त्यामुळे ते अजिंक्य आहे. ती सो आय एम माझी सो ऑनेस्टी ग्लॅड. कमी, ती माझी ऑनेस्टी देवासारखा कमी, माणूस आहे तो. भीती जास्त होती माझी कदाचित, कारण आता रोज भेटणं सेटवर, तर ऑनेस्टीपेक्षा आय थिंक भीतीपोटी मी ते जास्त सांगितलं. सो या. बट आय थिंक कुठलाही रिझन असो, त्याने तुम्ही ऑनेस्टी आणि खरंच वागणार असाल तर या, ती चांगलीच गोष्ट आहे. सो आणि आय ऑफकोर्स. डोंट थिंक सो अजिंक्य काही घाबरतो वगैरे असं काही नाही. उगाच आपलं असं काही पोट्रे करू नकोस की तुम्हाला घाबरतोस प्लीज. वगैरे, पण ठीक आहे. म्हणजे आय थिंक ही इज अ व्हेरी स्वीट बॉय, इज व्हेरी ऑनेस्ट, अँड ही इज ऑल्सो व्हेरी हार्ड वर्किंग. सो या, आय थिंक दॅट्स द बेस्ट पार्ट अबाउट हिम, आणि आय लव्ह डुईंग सीन्स विथ हिम. सो या. मला त्या मालिकेच्या याच्यामध्ये जे केमिस्ट्री दिसते ती का केमिस्ट्री चांगली आहे ती मला आता कळतं की तुम्ही तेवढ्याच निखळपणे बोलतायत, तेवढ्या निखळपणे एकमेकांना टोमणेही मारतायत, चिमटेही काढतायत. तो भाग मला खूप आवडला. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा होता की मंदार देवस्थळी हे टीव्ही इंडस्ट्रीसाठी खूप महत्वाचं आहे, कारण का त्यांनी वेगवेगळ्या मालिका दिल्या आहेत, त्या गाजवल्या आहेत, आणि ते मला त्यांची खासियत अशी वाटते की ते खूप डिटेलिंग करतात प्रत्येक सीन मध्ये, किंवा त्यांचा काही खास एखादा एपिसोड असेल. ऋता, तू यापूर्वी काम केलंस त्यांच्यासोबत, दोघांचा अनुभव कसा होता मंदार दादा बरोबर काम करण्याचा? मी तर आय डोंट नो, मी काहीतरी बरं केलं असेल आयुष्यात की मला त्यांच्यावर पुन्हा एकदा संधी मिळाली काम करायची. म्हणजे फुलपाखरू तर आहेच, वैदेही वॉज अ गेम चेंजर फॉर मी, अँड स्टील पीपल जेव्हा मला आठवते आम्ही दीपूचा पहिला सीन शूट करत होतो ते बँकेच्या बाहेर, आणि एक रिक्षातून काही लहान मुलं गेले आणि ते असे वैदेही असे जोरात ओरडले, आणि मी आणि सर असे होतो आता वैदेही नाही पण आता दीपू असं.
पण आय थिंक ही इज लाईक, म्हणजे मला असं कायम वाटतं, मी प्रत्येक म्हणजे मी त्यांना असं म्हणते की मला तुमच्यापेक्षा म्हणजे तुम्हाला जेवढी समज आहे ना त्याची थोडीफार समज जरी मला मिळाली ना, सीन कन्सीव्ह करायची, सीन परफॉर्म करायची, तर आय थिंक इट वुड बी. आणि त्यांना देणगी येते, ही इज बरोबर. गॉड गिफ्टेड आहे, ही इज ब्लेस्ड. आणि त्यांना मी हे सतत म्हणते की त्यांच्याबरोबर म्हणजे मला त्यांच्याबरोबर रिहर्सल करायला खूप आवडते सीन्सची, कारण ते ज्या पद्धतीने इमोट करतात सहज, तर मला खूपच मजा येते. आणि मी हे त्यांना सतत म्हणते की तुमच्यामुळे ना मला माझ्या अपेक्षा वाढल्यात आता माझ्या पार्टनरकडून, की डोळ्यात बघितल्यावर कळतं वगैरे. हे मी त्यांना फुलपाखरूच्या वेळेस तर खूप म्हणायचं, आता ना तुमच्यामुळे मला कठीण झालंय, कसा कुठला मुलगा शोधू मी आता जो डोळ्यातून व्यक्त वगैरे करेल असं वगैरे. सो आय थिंक दॅट्स द बेस्ट पार्ट अबाउट हिम, की ते खूप कधी कधी ना क्या नहीं, अभी अभी चले सीधा चलो, सॉरी. नो तर प्रॉब्लेम. दॅट्स द बेस्ट पार्ट अबाउट हिम, की ते ना कधी कधी आपल्याला एक सीन वाचून असं वाटतं की अरे यार ह्याच्यात मी काय करू, कसं करू, ह्यात तर मला काहीच करायला नाहीये. पण जेव्हा ते वाचतात ना, किंवा ते जेव्हा कन्सीव्ह करतात, तेव्हा असं होतं की शिट, हो यार, ओके, शिट, ओके, अच्छा, ओके, हे डायनामिक्स आहेत का रिलेशनशिपचे, ओके, म्हणजे ह्या लुक मध्ये हे. सो आय थिंक त्यांच्यामुळे कुठेतरी मला हा कॉन्फिडन्स आलाय की मी रोमॅन्टिक सीन्स करू शकते. नाहीतर मला खूप इनिव्हेशन्स होते, पण आय थिंक त्यांच्यामुळे मला ते थोडंफार जमतं. आणि मी हे आधीही म्हटलं होतं फुलपाखरूच्या वेळेस त्यांना, की मी ह्याच्यानंतर टेलिव्हिजन शो केला तर मी तुमच्या बरोबरच करेन. आणि ऍक्च्युली आय एम सो ब्लेस्ड की मला परत त्यांच्याबरोबरच काम करायला मिळालं. ग्रेट ग्रेट ग्रेट. अजिंक्य, तुझं आणि दादाचं कसं नातं आहे किंवा कसं बॉन्डिंग आहे? मी एक वेगळ्या चॅनलवर एक वेगळी सिरियल मला आली होती लॉकडाऊन जस्ट संपण्याच्या, तरी लॉकडाऊन मध्येच होतो आपण. आणि मी परभणीवरून तेवढ्या एका कारणासाठी आलो होतो आणि 10 दिवस वाट पाहत होतो मी रिस्पॉन्सची, फक्त एका कारणामुळे की मंदार देवस्थळी सर दिग्दर्शक असणार आहेत त्या सिरियलचे. आणि मला त्या क्रिएटिव्ह कडून काही रिस्पॉन्सच नाही. मी वाट बघतोय, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, काहीच नाही. कट्टू त्यांचा प्रोमोही आला आणि सिरियल स्टार्ट पण झाली. पण त्यामध्ये मला मंदार सरांना भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांना मी खूप आवडलो. हे मला खूप नंतर कळलं त्या सिरियल. आणि मला असं होतं की अरे त्यांचा रिस्पॉन्स तर छान वाटत होता. मी आणखी एक टेक करूया का सर किंवा काय असं विचारलं जेव्हा, तेव्हा त्यांना ते आवडलं होतं. मग ते म्हटलेले की हो. नाही, दिस इज इनफ, मला जे हवं होतं ते मला मिळालंय. हे दुसऱ्या सिरियलसाठी. कट्टू मला यांचा रिस्पॉन्सच मिळाला नाही. आय वॉज लाईक हाऊ अनप्रोफेशनल वगैरे. दिस क्रिएटिव्ह पर्सन फ्रॉम XYZ चॅनल, XYZ पर्सन. आय वॉज व्हेरी डिसअपॉइंटेड की अरे किती हलक्यात घ्यावं म्हणजे ऍक्टर्स. ऍटलीस्ट जो व्यक्ती कोविडमध्ये 10 दिवस तुमच्यासाठी येऊन तात्काळ थांबलाय त्याला अपडेट तरी करा. आय वॉज व्हेरी पिस्ड. म्हटलं जाऊ देत, नशिबात नव्हतं आपल्या. कधी एकेकाळी मी मंदार सरांना मेसेज करून ठेवला होता की सर तुमच्यासोबत काम करायला मला खूप आवडेल असं. मग ती वेळ आली की काय हे समजून मी आलो होतो, झालं नाही. कट्टू, मी एक हिंदी सिरियल करण्यासाठी ऑलमोस्ट रेडीच होतो. म्हणजे 2-3 दिवसांनी प्रोमो शूट होणार होतं. पण पेमेंट आणि ह्या गोष्टीचे डिस्कशन सुरू होते. जेव्हा मला झी मराठीवर एक नवी सिरियल येतेय हे कळलं माझ्या आधीच्या सिरियलच्या एका क्रिएटिव्ह कडून. सो मी म्हटलं अरे माझं ऑलमोस्ट होण्यावर आहे वगैरे. ते म्हटले मंदार देवस्थळी सर दिग्दर्शक आहेत. म्हटलं हे चालू काय? म्हणजे माझ्या आयुष्यात आता आय थिंक वेळ आलीच आहे मंदार सरांसोबत काम करण्याची. आणि रोमॅन्टिक सिरियल असणारे, साऊथ बेस्ड सिरियल असणारे वगैरे त्याने अपडेट दिली. मी हिंदीवाल्यांना विचारलं की तुमचं फायनल काय, तर कळलं की ते आणखी 1-2 मुलांना पाहतायत. म्हटलं यांनी काय चालवलं, इतकं अगेन हलक्यामध्ये का घेतायत. म्हणून मग मी ह्या सिरियलला सिरियसली घेतलं. आणि जोवर तिकडून रिस्पॉन्स येईल तोवर माझा इथेच गोष्टी फायनल झाल्या. आणि मंदार सरांना पुन्हा एकदा ऑडिशन जेव्हा पाठवलं तेव्हा ही वॉज आय थिंक ही हॅड डिसाइडेड की मी इंद्रा असू शकतो म्हणून. आणि संदीप जाधव सर ज्यांनी मला बोलवून घेतलं आणि ज्यांना मी आवडलो इंद्रा म्हणून. सो आमचे प्रोड्युसर दिग्दर्शक त्यांनाही आवडलो आणि निलेश जी जे झी मराठीकडून आहेत त्यांनाही आवडलं. सो ओव्हरऑल सगळंच जुळून आलं. आणि त्यावेळेला ऋता दुर्गुळे असणार आहेत सिरियलमध्ये हे माहिती नव्हतं. अदरवाईज मला आणखी सोपं गेलं असतं निर्णय घ्यायला. पण मंदार सरांसाठी तसा मी निर्णय घेतला. आणि पहिल्या दिवसापासून मला हे जे वाटत होतं की यांनी आधी ऑलरेडी एक इतकी सक्सेसफुल सिरियल केली आहे, त्यांची काय केमिस्ट्री असेल आणि असं सगळं. बट समहाऊ सरांनी किंवा ऋताने मला तसं कधी फील होऊच दिलं नाही की असं थोडंही मी कुठे लेफ्ट आउट फील नाही केलं. आणि एक एक गोष्ट सरांना आय थिंक एक चांगला लिस्नर असणारा ऍक्टर असावा, हीच काय ती अपेक्षा असेल. किंवा ऍक्टर कडून तेवढंच अपेक्षित आहे मला असं वाटतं. सर जे सांगतायत तेवढं जरी केलं, त्याच्या काही पर्सेंट जरी करू शकलात तर ते ऑडियन्स पर्यंत पोहोचतं, हा माझा अनुभव राहिला. आणि इंद्रापासून माझी पर्सनॅलिटी इतकी वेगळी आहे, पण ती जर का घडू शकते
ती फक्त एका चांगल्या दिग्दर्शकामुळे. सो इट इज ऑल बिकॉज ऑफ मंदार देवस्थान. सो या, आय लव्ह हिम नक्की. अगेन. पण नेमकं वैदेही पासून दीपू पर्यंत आणि विठ्ठल या भूमिकांपासून इंद्रापर्यंत हे चेंज करणं तुमच्यासाठी एक कलाकार म्हणून किती कठीण होतं किंवा सोपं होतं? अं, मला सगळ्यात एक तर मला ह्याची भीती होती की मानस वैदे वॉज अ व्हेरी पॉप्युलर कपल आणि तेवढंच इंद्रा आणि दीपू पोचले पाहिजेत हे माझं खूपच क्लिअर होतं. म्हणजे हे मी आणि पहिल्या पोचले दिवसापासून आहेत ते, मी हे अजिंक्यला नक्की सांगू शकतो. पोचल्यात. मी जेव्हा काल टाकलं की मी यांच्यानंतर इंटरव्ह्यू करणार आहे, तर मला प्रश्न आले. तो प्रश्न मी नंतर विचारणार आहे. तर अनेक प्रश्न आले, हे विचारा, हे विचारा, हे विचारा. माझे फॉलोअर्स वाढले तुमच्यामुळे. नाही, मी हे अजिंक्य आय थिंक आय हॅव बीन क्लिअर विथ हिम फ्रॉम द डे वन की कोणाला रिप्लेस नाही करायचंय आपल्याला, पण आपल्याला आपली एक स्वतःची एक वेगळी जागा बरोबर. म्हणजे करायची आहे. सी विच वी डेफिनेटली ट्राय फ्रॉम आवर सीन्स ऑल्सो अँड बाय गॉड्स ग्रेस वी हॅव बीन ब्लेस्ड विथ गुड अमाऊंट ऑफ फॉलोईंग ऑल्सो. तर मग मला ते एक होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वैदेही कसं हे सगळ्यांना रिलेट होणारं कॅरेक्टर आहे. म्हणजे मला बीट माय बाबा, बीट माय ब्रदर और बीट नाव प्रतीक, कारण कसे प्रत्येक कॉलेजमध्ये कशी वैदेही असतेच, एक अशी मुलगी असतेच जिच्या मागे सगळे फिदा असतात. मग ते काही काळ रियुनियन झाल्यावरही तिच्याबद्दल चर्चा असते वगैरे, असं सगळं एक असतंच. आणि दीपू इज अ कम्प्लिटली डिफरंट कॅरेक्टर विच आय फील, आणि विच इज नॉट सो मी. मी अजिबातच इतकी नाईव्ह किंवा इतकी सॉफ्ट स्पोकन किंवा अशी अजिबातच नाही. आता तुम्ही दोघंही मला ओळखतात, तुम्हाला माहितीये. तर बऱ्याच स्टार्टिंगला शूट करताना तर म्हणजे मी कुठलाही टोन लावला तर मला मंदार सर येऊन म्हणायचे, नाही ही ऋता आहे, नाही ही वैदेही, नाही नाही ही दीपू नाहीये. कारण पहिले काही दिवस मला कळतच नव्हतं एवढी सॉफ्ट स्पोकन आहे ही, एवढी नाहीये ही. आणि द बेस्ट पार्ट जे मला खूप सीन्स करायला आवडतात ते म्हणजे ज्यात मला वाक्य नसतं. नॉट बिकॉज माझं पाठांतर होत नाही, माझं उत्तम पाठांतर आहे. पण मला जस्ट जे डोळ्यांनी मला असं वाटतं जेवढं कमी बोलून व्यक्त करता येतं ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. आणि सर पण ह्याचे बरोबर. बिलिव्हर आहे. तर त्यांनी मला हे पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुझे आणि बाबांचं जे रिलेशन आहे ते फक्त तुमच्या डोळ्यांनी इमोट करायचंय. आणि तुझे पहिल्या एपिसोडमध्ये तर तुला तेवढंच काम आहे. ह्याच्यावरच मी खुश झाले होते, कारण ते जास्त कठीण आहे. दॅट्स व्हॉट आय फील. आणि आय लव्ह डुईंग इट. आणि ज्या गोष्टीची मला भीती वाटते ते मी करते. त्यावेळी मला दीपू साकारताना भीती वाटली काही दिवस पहिले. आणि आय एम स्टील ट्राईंग. ऑब्व्हियसली कधी कधी ऋता पटकन येते काही काही सीन्स मध्ये, पण ते सर मग कंट्रोल करतात. सो या Great, great, डिफिकल्ट, great. क्वाईट डिफिकल्ट, बट या इट वॉज फन. अजिंक्य, तुझ्यासाठी देवाच्या भूमिकेतून म्हणजे एक देवत्व साकारल्यानंतर प्रेक्षक आपल्याला स्वीकारतील का अशी भीती होती मनामध्ये? ऑब्व्हियसली होती, कारण मला ही भूमिका ऍक्सेप्ट करतानाच विठू माऊलींची असं सांगत होते की अरे तुझी सुरुवातच आहे, पहिलीच छाप जर ही पाडलीस तर, आणि तो शो जर का चालला, जो की जवळजवळ 3 वर्ष चालला, 782 बरोबर. एपिसोड हो, त्याचे हो. झाले, आणि पहिलाच शो आणि मायथो शो विच टॉट मी अ लॉट. बट ही एक भीती होतीच की अरे कृष्ण विठ्ठल आपण त्याच्यामध्ये केल्यावर, याच्या आधी हिस्ट्रीमध्ये ज्यांनी कोणी सक्सेसफुली हे रोल्स केलेत, खूप कमी जण दुसऱ्या म्हणजे नॉर्मल डे टू डे लाईफच्या पॅन्ट शर्ट वाल्या रोल्स मध्ये ते ऍक्सेप्ट झाले. सो बट मला कुठेतरी विश्वास होता की आपल्याकडे संधी आली आहे तर त्याचं सोनं करावं. पुढे काय होईल हे पुढे बघू. वी कॅन्ट प्लॅन द होल लाईफ, वी कॅन जस्ट प्लॅन व्हॉट बरोबर. नेक्स्ट बेस्ट थिंग वी कॅन डू. सुदैवाने मला लॉकडाऊनचा खूप काळ मिळाला, ज्याच्यामध्ये मला कळलं की अरे माझी भाषा, माझी देहबोली खूप जास्त विठू माऊलींसारखी आणि अशी स्टिफ आणि अशी झाली आहे, तर ती जरा बदलायला हवी. मग मी वेगवेगळ्या डान्स स्टाईल शिकत होतो, लँग्वेज हिंदी उर्दू शिकावी असं प्रयत्न करत होतो, वेगवेगळ्या पद्धतीने जरा फास्ट बोलण्याचा प्रयत्न करेन वगैरे. आता मी खूप फास्ट बोलतोय असं मला वाटतोय, जो कदाचित तुम्हाला हे स्लो बोलणंच हो, वाटू हो, शकतं, हो. बट मी याच्याही पेक्षा खूप असं नॉर्मल, खूप असा वेळ घेऊन असं सगळं बोलायला लागलो होतो. सो तसा मी माझ्या परीने सगळा प्रयत्न केला, बट देवाच्या भूमिकेपासून देवस्थळींच्या चरणी गेल्यानंतर मला विशेष काही करावं नाही लागलं. मंदार सरांनी जे जे सांगितलं ते मी करत गेलो, आणि शक्य तितकं नॅचरल इजने करणं जे असतं तो प्रयत्न ऑब्व्हियसली केला. त्यामध्ये बेस्ट थिंग इज वेन यू हॅव रिअली गुड ऍक्टर्स टू वर्क विथ. सो आय थिंक गिव्ह अँड टेक मध्ये एक केमिस्ट्री अशी आपोआप डेव्हलप होऊ लागते. जेन्युअनली आय एम नॉट इवन ट्राईंग टू फ्लॅटर हर ऑर एनीवन. अरुण काकांसोबतचा माझा पहिला सीन जिथे मी इंद्रजित साळगावकर दिसतो सगळ्यांना, तो अरुण नलावडेजींसोबतचा सीन. म्हणजे आय डोंट नो वेदर आय वॉज एक्साइटेड ऑर नर्वस की काय, पण मला असं जाणवलंच नाही की अरे
एका ऑस्कर विनिंग फिल्म साठी नॉमिनेट झालेली व्यक्ती माझ्या समोर उभी आहे. अगदी सहज आम्ही उभे होतो आणि ते वर आवाज देत आहेत, मनोहर मनोहर म्हणून, आणि मनोहर त्यांचंच नाव असतं आणि इंद्रा ओरडतोय मनोहर म्हणून. तर माझे खूप सारे इनिबिशन्स आपोआप खुलतायत. माझ्या पर्सनॅलिटीला एक वेगळे काय म्हणतात पैलू मला स्वतःला दिसतायत पडताना. सो माझ्यासाठी एक ग्रेट ट्रेनिंग ऑपॉर्च्युनिटी होतीये ह्या सगळ्या ऍक्टर्स सोबत काम करायला. आणि मी ऑलमोस्ट प्रत्येकाच्याच प्रेमात आहे सेटवर. सो जेन्युइनली प्रेमात म्हणजे प्रेमात. सो त्यानुसार माझं हे कॅरेक्टर घडत गेलंय सरांचं ऐकत ऐकत. सो या मी आय डोंट थिंक मी विशेष काही त्यामध्ये एफर्ट्स पुट इन करतोय अपार्ट फ्रॉम बिईंग अ गुड लिस्नर आणि ग्रास्पिंगने ते शक्य तितकं माझं बेस्ट देऊन इमोट करणं. दॅट्स ऑल. नो बट आय वुड लाईक टू मेन्शन दिस की म्हणजे इफ यू सी लाईक मन उडू झालं मध्ये ऑलमोस्ट रोज एक ऍक्शन सिक्वेन्स असतो आणि इट टेक्स अ लॉट ऑफ एनर्जी, लॉट ऑफ टाइम. पण आय हॅव सीन अजिंक्य, तो कधीच गिव्हअप नाही करत. तो सगळं स्वतः करतो आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट. आय फील रोज सी फिल्मसाठी ऍक्शन शूट करणं इट्स अ म्हणजे आपण अच्छा या 20 दिवसातले 5 दिवस ऍक्शन, ओके ठीक आहे. इथे रोज इट्स अ डेली सोप. वी आर शूटिंग लाईक 20-25 डेज एव्हरी मंथ आणि त्यातले रोज रिकव्हरी, म्हणजे रोज रिकव्हरीचा सीन आणि ऑलमोस्ट रोज मारामारी. आणि त्याला खूप एक टाइम कन्झ्युमिंग तो सिक्वेन्स असतो. पण आय हॅव सीन हिम, तो सगळं करतो, बोलतो अरे हे करायचं का ते करायचं का, पण तो करतो सगळं. सो एम सो प्राऊड ऑफ हिम. आणि ऑब्व्हियसली मंदार सर आहेत की आधी शैलू दादा होता, आता मंदार दादा म्हणून पण एक आहेत आणि आमची डिरेक्शन टीम पण आहे. सगळेच इट्स ऑलवेज अ टीम एफर्ट आय बिलीव्ह. बट हे म्हणजे मला असं वाटतं ऍक्टरचा थोडा जास्त पार्ट असतो, कारण कुठेतरी वी रिप्रेझेंट आवर सेट, वी रिप्रेझेंट आवर सिरियल. सो आम्हाला जरा टॉप नॉच थोडं पॉझिटिव्ह राहावंच लागतं आमच्या पर्सनल लाईफमध्ये काही चालू असलं तरी. किंवा कारण बिकॉज ना द 60 पीपल दे लुक अप टू अस. सो या सो एक जण शॉट देत असेल तर थर्मोकॉल दादा जे म्हणजे लाईटसाठी जे पकडतात, कॅमेरामॅन असो, त्याची टीम असो, फोकस पुलर असो, त्याच्यानंतर डिरेक्शन असो, डिरेक्शनची टीम असो, कॉस्ट्युमर, सगळे आमच्या समोर उभे असतात आणि दे आर जस्ट लुकिंग ऍट दॅट वन फेस. सो ते काही कधी कुठलाही यु नो असं की नाही यार मला हे नाही हे नको असं मी कधीच अजिंक्यला करताना बघितलेलं नाहीये. अँड दॅट इज सच अ गुड साईन. सो या पण मला आता एक किस्सा आठवला. मी एक दिवस जेव्हा सेटवर आलेलो तेव्हा तुला चक्कर येते, तू पडतेस, अजिंक्यला पकडायचं असतं आणि मग त्याने एका शॉट मध्ये पकडलं नव्हतं आणि तू खाली पडलेली आणि मी पडले. या आय रिमेंबर तेव्हा आठवत आहे का अजिंक्य? हो तो हा सिक्वेन्स होता. नाही मला नाही आठवत आहे. काय आठवत कशाबद्दल नाही का? बोलताय? नाही. हा कुठलं तरी फास्ट असते. हा तुला हे नाहीच हो, आठवणार, हो, तू हो. मला पाडलंस ना म्हणून. मला पण नाही, पण आता कसं आहे यार, कधीतरी त्याला वाटू शकतं यार हिला पडू दे. सतत पहिल्या एपिसोड पासून झेलतोय तो मला. प्लीज Great, असं great, काय great, बोलते? great, व्हॉट great. रबेश. अरे अजिबात अजिंक्य, मी नाही. तुझ्या बाजूने बोलतेय. हो कळलं मला, नाही, पण पण कधीतरी पडू दे वगैरे शक्यच नाही. या ही इज अ लिटिल एक्स्ट्रा स्वीट. सो या बरोबर. मग मला एक प्रश्न असा विचारायचा होता. हे सगळं चालू राहणार आहे, मालिका तर तुफान चालतेच आहे आणि अशीच ती पुढे चालत राहणार आहे. पण पहिली गोष्ट ही खूप महत्वाची असते आणि तुमच्या दोघांच्या आयुष्यात पण ती पहिली गोष्ट महत्वाची असणार असं मी म्हणतो. तू अनन्या फिल्म शूट केली लॉकडाऊन पूर्वी, ती आता प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. तू जसं मगाशी उल्लेख केलास टकाटक 2 आणि आय थिंक देवा काळजी म्हणून तू आय थिंक फिल्म मेक करत होता असं माझ्या कानावर आलेलं. पण ते अजूनपर्यंत आपल्या प्रेक्षकांसमोर येत नाही. मनात काय आहे तुमच्या दोघांच्या? मी खूप पेशन्स ठेवलेत आता बास. म्हणजे 2020 जानेवारीमध्ये मी फिल्म शूट केली. फेब 8-9 का 7 फेबला त्याचं शूटिंग संपलं. 9 फेबला मी त्याच रात्री येऊन प्रयोग केला, राईट. आणि त्याच्यानंतर 22 मार्चला लॉकडाऊन झालं आणि कुठेतरी 50% फिल्म थिएटर सुरू झाले. पण रवी सर असो, प्रताप सर असो, ध्रुव सर असो आणि आता एव्हरेस्ट एंटरटेनमेंट असो, सगळ्यांचं असं मत आहे की 100% झाल्याशिवाय आपण रिलीज नको करायला. बिकॉज महत्वाची फिल्म आहे, 90% VFX आहे अँड इट्स अ ह्यूज फिल्म. आणि मी हे कायम म्हणते की कसं आहे, कोविडने बाकी सगळं थांबवलं पण मुलींचं वय नाही थांबवलं. सो या परवाच मी परत एक अनन्याचं रीडअप केलं आणि मला असं झालं की ही मुलगी कोण आहे. म्हणजे कारण आपली मेच्युरिटी बदलते. आपण दिसतो 2 वर्ष आधी माझ्या लाईफमध्ये काही वेगळे सिच्युएशन्स होते, त्यामुळे मी वेगळ्या पद्धतीची मेच्युरिटी होती मला ऍक्ट करायची किंवा माझा अभिनय करायची. आता माझी मे बी मेच्युरिटी थोडी बेटर झाली असेल. तर मला असं वाटत होतं की इथे मी असं का केलं असेल, इथे मी ओके मग मी इथे असं का नाही, असं मला आता खूप प्रश्न पडतात. आता ते अजून प्रश्न वाढायच्या आधी माझी इच्छा आहे की ती फिल्म लवकरात लवकर रिलीज व्हावी. त्याच्यानंतर मी 2 सिनेमे केलेत, त्या 2 वेब सिरीज केल्या आहेत
सो आय एम बीन एक्स्ट्रीमली ब्लेस्ड की मी इतकं काम केलंय, पण माझी खूप अशी इच्छा आहे की प्रत्येक ऍक्टरला वाटत असतं की आपलं काम लोकांपर्यंत प्रत्येक पोहोचायला हवं. कलाकृती समोर यावी. बरोबर. म्हणजे त्यामुळे आय एम जस्ट प्रेइंग, कारण मी कुठेतरी हेही मला माहितीये की मी माझं काम करून झालंय. देर इज नथिंग आय कॅन डू अबाउट इट. बाकी पुढचं माझ्या हातात नाहीये काही. पण तरीही कुठेतरी एक ह्युमन म्हणून मला ह्याचा कधी कधी पटकन त्रास होतो. अरे यार 3 फिल्म्स यार, आणि ऑलरेडी कुठल्याही ऍक्टरला एक मीडियम वरून दुसऱ्या मीडियम वर शिफ्ट व्हायला ना थोडा वेळ लागतो. बरोबर. म्हणजे बीट त्याच्या आधी मी 7 वर्ष टेलिव्हिजन करत होते, त्याच्यानंतर मी नाटक सुरू केलं, त्याच्यानंतर कुठेतरी मी हा डिसिजन घेतला की ठीक आहे आता मी फिल्म्स मे बी, अँड अनन्यासारखं डेब्यू इज लाईक नथिंग लाईक इट. तर Yeah. मग मला आता असं की आता पेशन्सला पण एक लिमिट असतात. तर लवकरात लवकर कोरोना जा बाबा, लवकरात लवकर फिल्म येऊ दे. अँड आय जस्ट, मला ही तर खात्रीच आहे नक्की की माझ्या म्हणजे ह्या बाबतीत मी खूपच नशीबवान आहे की मला खूप प्रेम मिळतं आणि मिळालंय. तर इट इज जस्ट माय रिस्पॉन्सिबिलिटी की अनन्या ही लोकांना आवडेल आणि माझ्यावर नक्कीच, नक्कीच. माझ्यावर तितकंच प्रेम करतील. सो आय एम जस्ट नाही, वेटिंग मी नाव. काही ग्लिम्स बघितल्यात फिल्मचे, त्यामुळे कमाल काम केलंय. त्या लग्नाचे सिक्वेन्स 2-3 पाहिलेत, त्यामुळे उत्तम काम झालं. आता ते संपूर्ण फिल्म लोकांसमोर यावी ही माझी इच्छा आहे. अजिंक्य, तू तू काय सांगशील? फर्स्ट ऑफ ऑल तर म्हणजे फिल्म्स आय थिंक भारतामध्ये वेगवेगळ्या रिजन्समध्ये असो किंवा ओव्हरऑल भारतामध्ये जो काही रिस्पॉन्स मिळतो फिल्म्सना आणि जिथे देव मानलं जातं ऍक्टर्सना, तशी आपली कंट्री आहे. तिथे हो. फिल्म्स करू शकणं ही शक्यताच आपल्या आयुष्यात येणं खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यामध्ये तुम्ही फिल्म केलेली असेल आणि आता ती रिलीज नाही होतंय, याच्यापेक्षा मोठं दुर्भाग्य कुठलं नाही मग. सो तुमचं एक स्वप्न पूर्ण होण्यावर आहे आणि तुम्हाला माहितीये तुम्ही त्यासाठी काय एफर्ट्स दिलेत आणि ते ते येत नाहीये पडद्यावर जर का, तर ऑब्व्हियसली हे संकट दूर व्हायलाच पाहिजे. बट सेफ्टी प्रिकॉशन्सने का असे ना काही करून आता सगळं काही सुरळीत होऊन फिल्म्स यायला हव्यात. सिरियल करताना फिल्म करण्याचं जे काही चॅलेंज आहे ते आय थिंक ऋतासारखी व्यक्ती पाहिजे जी हे सक्षमपणे करू शकते. माझ्या पहिल्या सिरियलच्या पण वेळेस त्यात मला नाटक पण. अमेझिंग नाटक पण अमेझिंग अशी एक फिल्म आलेली जी देवा काळजी, ज्याचं नाव तुम्ही घेतलं. तर ती फिल्म मला तेव्हा करता आली नाही तारखांमुळे, कारण ऍट अ स्ट्रेच त्यांना तारखा हव्या. सुदैवाने मी एक फिल्म करू शकलो टकाटक आता लॉकडाऊन मध्ये, बट तेव्हा मी सिरियल करत नव्हतो. आता मी सिरियल करतोय, आता मला आणखी 1-2 स्टोरीज आहेत, प्लस ती फिल्म पण आता होणार आहे. बट अगेन तारखांचा अशी जम्बलिंग होते की ती ऍट अ स्ट्रेचच त्यांना हवी आहे आणि मी कन्व्हिन्स करतोय की नाही जरा म्हणजे पार्ट मध्ये आपण करू शकू का असं काही, बट ते काय होत नाहीये. सो आय थिंक छान छान फिल्म्स करता येण्याचं सौभाग्य मला कधी लाभणार आहे त्याची मी वाट बघतोय आणि ज्या ऑफर्स येत आहेत त्या मी ऍटलिस्ट करू शकावा अशी माझी इच्छा आहे. सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स. नाही, आतापर्यंत तो सगळा योग जुळून आला, तो या निमित्ताने पण योग जुळून येईल. जे जे फिल्म गेल्या असतील हातातून तर पुन्हा येतील हाती आणि आणखी चांगल्या चांगल्या फिल्म येतील. मला Yes. विश्वास आहे, कारण का तू उत्तम कलाकार आहेस. त्यासाठी मला मला पुढचा प्रश्न जो मगाशी मी उल्लेख केला की मी इंस्टाग्रामवर जेव्हा टाकलं की कोणता प्रश्न मी विचारू खास करून, तर सर्वाधिक प्रश्न जो आला तो म्हणजे, तू तर आता नवरादेव बघितला आहेस, आता लग्नही होणार आहे, साखरपुडा झालाय, पण इंद्राला त्याची दीपू कधी मिळणार किंवा त्याची दीपू नेमकी कोण आहे खऱ्या आयुष्यातील? आता गेली ऋताचं कित्येक झालं वर्ष ना. मी हा प्रश्न डॉच केला. आता फायनली मला क्लोजर मिळालंय. माझ्याकडे उत्तर रेडी आहे. ऋताचं लग्न ठरलं ना, मग आता काय, नाव नो ऑप्शन फॉर मी. आता बघेन मी कोण येते लाईफ मध्ये. अरे नाही नाही बट नाही नो, नाही. या जस्ट डॉज्ड इट. काहीतरी तर लपवतोय. नाही काही लपवत नाहीये. आय डोंट थिंक मला म्हणजे अशी कोणी व्यक्ती माझ्या आयुष्यात आणखी आली आहे. बट जेव्हा पण येईल आय विल बी द हॅपीएस्ट वन बिकॉज आय एम अ बिग टाइम रोमॅन्टिक, मला असं वाटतं. सो जेव्हा अशी व्यक्ती असेल आणि मला वाटेल की हा हीच आता माझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे एक लाईफ स्पेंड करण्यासाठी पार्टनर, मी खूप आनंदाने मी सांगेन. बट जेव्हा तशी वेळ येईल तेव्हा. सो थँक्यू. नक्कीच 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 नक्कीच. मला आणखी विचारायचं आहे की सोशल मीडियावर तुमच्या दोघांचं फॅन फॉलोइंग कमाल आहे. तुमचे पेजेस आहेत वेगवेगळे, इंद्रादीपू लवर्स, ऋतायटिक, अजिंक्य होलिक्स, असे वेगवेगळे पेजेस आहेत, अकाउंट्स आहेत. हे सगळं तुम्ही प्रेम कसं मॅनेज करता? एवढं सगळं सगळीकडून मिळत असताना तुम्ही नेमकं कसा रिस्पॉन्ड करता? कारण का प्रत्येकाला तर तुम्ही रिप्लाय देऊ शकत नाही, प्रत्येकाला तुम्ही हाय हॅलो म्हणू शकत नाही. काय सांगाल यानिमित्त सर्व फॅन्सना तुमच्या? खरंच Ruta खूप will be the कठीण आहे best one to प्रत्येकाला. answer because uh, the
However, I've seen Ruta not putting so much efforts for being online and presenting herself, marketing strategy, PR strategy असे वगैरे भानगडी करताना मी तिला बघितलं नाहीये. भानगडी इन द सेन्स हे खूप इम्पॉर्टंट आहे ऑफकोर्स, बट ती तिचं काम उत्तम प्रकारे करते. आणि रिसेंटलीच आमचं इनफॅक्ट बोलणं झालं रुताचं माझं. ती मला विचारत होती रील्स मध्ये अजिंक्य हे एडिट कसं करायचं, मला हे काहीतरी स्पेशल म्हणलं रुता यू गॉट हायेस्ट फॉलोअर्स इन मराठी आय बिलीव्ह, म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये ज्यांचे आहेत. तू मला रील कसं करायचं हे विचारते, तू किती गोड आहेस, तू काय, म्हणजे दॅट मीन्स तू काम योग्य केलंस आणि तुला हा रिझल्ट मिळालाय. नथिंग एल्स मॅटर्स अपार्ट फ्रॉम युअर वर्क. बाकी ती हँडल कशी करते आय थिंक तीच सांगू शकेल उत्तम. नाही ऍक्च्युली मला असं वाटतं आय थिंक मी आता हे एक्सेप्ट केलं की एक माणूस पुरू शकत नाही सगळीकडे. हे मी आता एक्सेप्ट करावं. कारण मला बऱ्याच लोक म्हणजे माझे मित्रमैत्रिणी पण म्हणतात की मे बी यू कॅन कीप अ टीम, मे बी ऍटलीस्ट अ मॅनेजर टू मॅनेज युअर डेट्स. मीच आपली सॅटर्डे संडे प्रयोग, मंडे टू फ्रायडे हे मध्ये अशी सिच्युएशन होती की मी डे ला सिरियल करत होते, नाईट मी फिल्म करत होते. असं मी सलग 7 दिवस केलं होतं, डे नाईट वगैरे असं. पण मला समहाव ना माझा थोडं ट्रस्ट इश्यूजचा प्रॉब्लेमच आहे. म्हणजे जरा म्हणजे मला काय होतं माहितीये का, मला असं होतं की नाही, म्हणजे इट्स बेटर दॅट आय एम बिंग व्हेरी ट्रान्सपरंट अँड स्टफ, इट इज बेटर. त्यामुळे मला बऱ्याचदा असं होतं की मी खूप फॅन्स आणि ह्यांना रिप्लाय नाही करू शकत, कारण ऑब्व्हियसली इट इज नॉट पॉसिबल ना. म्हणजे त्यामुळे पण आय ट्राय माय बेस्ट की कसं काय करता येईल. पण कुठेतरी मी कमी पडते असं मला वाटतं. पण तरी आय एम सो ब्लेस्ड विथ त्यांचं इतकं काय म्हणतात त्याला, अनकंडिशनल प्रेम आहे माझ्यावर. त्यामुळे आय एम जस्ट टू ब्लेस्ड. सो थँक्यू सो मच एवढंच म्हणेन मी. आणि मी इतकं त्यांना ह्याची श्युरिटी देऊ शकते की ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी की त्यांनी कायम माझं उत्तम काम त्यांना मी त्यांच्यासमोर प्रेझेंट करेन. सो आय जस्ट होप की मी ते करू शकेन. सो नक्कीच. हे प्रेम असं सतत वाढत जाणार आहे, सतत मिळत राहणार आहे तुम्हाला, हा विश्वास आहे. आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण थोडं आटोपतं घेतोय आपले इंटरव्ह्यू करण्यात. जर गप्पा आपल्या वाढत राहिल्या असता, आम्हाला विश्वास आहे अनेक तुलाही प्रश्न विचारायचे, ऋतालाही प्रश्न विचारायचे. होत आपण नेक्स्ट टाइम सेटवर भेटू, सेटवर मन मोकळेपणाने बोलू. तर पुन्हा एकदा तुम्ही वेळ दिलीत मटाला आणि आपल्या सर्व वाचकांसमोर आला, त्यासाठी धन्यवाद. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना प्रसाद दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर जाता जाता इतकंच, ऋताचे फॅन फॉलोइंग तर आहेतच, तिला तुम्ही फॉलो करत राहा, अजिंक्यलाही फॉलो करत राहा, मटा मुंबई आणि त्याचबरोबर मुंबई टाइम्सला फॉलो करा आणि मलाही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. बाय बाय बाय. सी यू. ऑल द बेस्ट रुता.